संपूर्ण भारताला मधुमेह व व्यसनमुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतात धन्वंतरी धाम सरकारतर्फे अभियान राबवले जात आहे। धुळे शहरातील मानस हॉटेल येथेही या अभियानाच्या माध्यमातून भव्य प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं। या प्रशिक्षण शिबिरात विविध शहरांमधील तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला होता। महाराष्ट्रातील गाव वस्त्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी श्री धन्वंतरी धाम सरकार व डॉक्टर सुनील उदगीर यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानाला मानस हॉटेल येथून सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेले व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अभियानासंदर्भात डॉक्टर सुनील उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले। गाव वस्त्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन उपक्रम केले जाणार असून पुढील महिन्यात नाशिकपासून या उपक्रमाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील नागरिक दारू, तंबाखू, गुटखा व इतर पदार्थांचे व्यसन, आरोग्याच्या समस्या, अनेक सामाजिक प्रश्न या व्यसनामुळे निर्माण होतात। त्यामुळे श्री धन्वंतरी धाम सरकारचे डॉक्टर सुनील उदगीरकर यांनी व्यसनमुक्तीपर प्रबोधन करण्यासाठी अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला आहे। व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून उपक्रमाबाबत सूचना घेण्यात आल्या। तसेच व्यसनमुक्त होणाऱ्या व्यसनी व्यक्तीला धन्वंतरी धाम सरकार यांच्या वतीने मोफत औषधी देण्यात येणार आहे। या अभियानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले। यावेळी कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली गोरे, मालेगावचे संजय जाधव, जावेद शेख, बलिराम जोशी आदी उपस्थित होते। धन्वंतरी धाम सरकार च्या माध्यमातून पूर्ण भारताला मधुमेहमुक्त व व्यसनमुक्त करण्याचं अभियान आजपासून आम्ही चालू करत आहे। युवकांचा देश आहे आणि युवकांच्या देशामध्ये युवकच दारू पिऊन देशोधडीला जात आहे। त्यासाठी धन्वंतरी धाम सरकारने आजपासून एक निश्चय केलेला आहे का हजारो लोकांना व्यसनापासून आम्हाला मुक्त करायचं आहे। व्यसनाने झालेल्या परिवाराला मोफतमध्ये औषध देऊन, शिवाय त्यांच्या घरच्यांना व्यसनाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करून, व्यसन झालेल्या माणसाला समजवून आणि व्यसनामुळे काय काय त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे त्यांना कन्व्हिन्सिंग करून त्या परिवाराला सुखी बनवण्याचं काम धन्वंतरी धाम सरकार आज करणार आहे आणि आजपासून आम्ही हा संकल्प हाती घेतलेला आहे। तरी माझ्या ज्या पण व्यक्तींना, बंधूंना, भावांना व्यसनापासून त्रस्त झालेले लोक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच धन्वंतरी धाम सरकारमध्ये तुम्ही त्या लोकांना संपर्क करून द्या। त्या लोकांना मोफतमध्ये औषधं देखील दिली जातील आणि व्यसनापासून त्यांना अलिप्त करण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे।